वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एका नवीन वीडियोमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। दोस्तों, आज के इस वीडियो में हम फिर से जो है एक बार इयत्ता 5वीं से 12वीं तक इतिहास, भूगोल और राज्यशास्त्र के जो है दोस्तों सिलेक्टेड क्वेश्चन देखने वाले हैं। जशा प्रकारे पूर्वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। कारण की तुम्हाला माहित आहे की जी समाजशास्त्र विषयाची कठीण पातळी आहे मित्रांनो, अत्यंत कठीण प्रश्न जे आहेत ते तुम्हाला परीक्षेत विचारले जातात। तुम्ही 2013 ते 2024 पर्यंत क्वेश्चन पेपर पाहून घ्या। अत्यंत कठीण प्रश्न म्हणजे तुम्हाला जे आहे ते पाहायला मिळेल। तर या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, इयत्ता 5वी ते 12वी मध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकामध्ये जे प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आणि काही मिक्स प्रीवियस ईयर क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों, अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आपको तमाम अपडेट वक्त पर देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर दोस्तों आप क्या है हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं। वीडियो को प्लीज़ लाइक कर देंगे दोस्तों प्लीज़। तो देखिए दोस्तों, यहाँ पर आपको पहला प्रश्न पूछा गया है। मैं आपको बता दूं कि अगर आपकी भाषा एक हिंदी है, भाषा 2 मराठी आहे, तरी आपला जे संपूर्ण पेपर असणार आहे मित्रांनो ते मराठी भाषेमध्येच असणार आहे। म्हणजे पेपर 2 समाजशास्त्र, गणित किंवा विज्ञान आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे सगळे प्रश्न जे आहेत ते मराठी भाषेमध्येच विचारले जाईल। आणि पेपर 1 साठी EVS गणित आणि जे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला मराठी भाषेमध्येच विचारले जाईल मित्रांनो। तर व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की ऑस्ट्रेलियास डॅश डॅशचे खंड म्हणून ओळखतात। आता हे बघा मित्रांनो, ऑस्ट्रेलियास डॅश डॅशचे खंड म्हणून ओळखतात अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। पेंग्विन, कंगारू, किवी किंवा व्हेल अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कंगारू। कारण की ऑस्ट्रेलियास कंगारूचे खंड म्हणून ओळखतात। पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 2। आता प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की हे जगातील सर्वात मोठे बेट आहे। मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो, कारण हा प्रश्न तुम्हाला कन्फ्युज्ड करणारा प्रश्न आहे की जगातील सर्वात मोठे बेट कोणते। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे। आयर्लंड, ग्रीनलँड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका अशा प्रकारे आपल्याला काय आहे या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात। आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असेल पर्याय क्रमांक 2 ग्रीनलँड। काय असणार आहे मित्रांनो, हे जगातील सर्वात मोठे काय असणार आहे तर बेट असणार आहे। कारण ऑस्ट्रेलिया का नाही, कारण की ऑस्ट्रेलिया हे खंड आहे, बेट नाही। तर हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। स्पष्टीकरण सुद्धा आपण येथे पाहणार आहोत। तुम्ही बघा मित्रांनो, स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही पाहू शकतात। स्पष्टीकरण आहे की ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे गैरखंडीय बिगरखंडीय बेट आहे। ओके, हे खंड नाही म्हणजे बेट आहे, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे इतके आहे, चौरस किलोमीटर आहे। ऑस्ट्रेलिया हा एक खंड मानला जातो, तरी तो बेटासारखा दिसतो, तरी तो जगातील सर्वात मोठा देश आहे आणि तो एक बेट नाही। हे फक्त मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा की ऑस्ट्रेलिया एक खंड आहे आणि ग्रीनलँड हे काय आहे, बेट आहे। म्हणून ऑप्शन क्रमांक आपला जे ग्रीनलँड आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न इथे दिलेला आहे। पुढचा प्रश्न आणि इतर पर्याय जे असणार आहे श्रीलंका आणि आयर्लंड हे ग्रीनलँडपेक्षा खूप लहान आहेत। ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की झारखंड राज्यात डॅश डॅश खनिजाचे विस्तृत साठे आहेत। 4 ऑप्शन दिलेले आहे, सोने, कोळसा, तांबे किंवा लोह। तर हे बघा मित्रांनो, झारखंड राज्यात लोह खनिजाचे विस्तृत साठे आपल्याला काय आहे मिळणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला जे 4 असेल ते काय असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 लोह जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4। आता 4था प्रश्न इथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात येत नाही। हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न आहे की कोणती टेकडी किंवा टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात येत नाही। 4 ऑप्शन दिलेले आहे, चिरोली, भामरागड, सुरजागड किंवा दरेकसा। तर हे बघा मित्रांनो, दरेकसा काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की हे गडचिरोलीमध्ये येत नाही। म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आपण पाहून घेऊया। प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते
अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि खूप सोपा प्रश्नसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. तर हे बघा मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने या ठिकाणी विचारलेलं आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थान आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचारलं जाईल तर उत्तर प्रदेश आपला काय असेल मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. परंतु या ठिकाणी जे योग्य उत्तर आहे ते राजस्थान असणार आहे, कारण राजस्थान हे जे आहे ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की बघा मित्रांनो, या संदर्भात एक प्रश्न जे आहे ते प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके, प्राध्यापक किंवा शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार आहे असा प्रश्न दिलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय किंवा चतुर्थक व्यवसाय. तर हे बघा मित्रांनो, प्राध्यापक असो किंवा शिक्षक असो हे काय असणार आहे, सेवा पुरविणारे असणार आहे. म्हणजे सेवा पुरविणारे जे असतात ते आपला त्यांचा समावेश होतो मित्रांनो तृतीयक व्यवसायामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7वा या ठिकाणी दिलेला आहे. हे बघा, प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की डॅश डॅश जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. 2021च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता की डॅश डॅश जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. विषुववृत्त, अक्षवृत्त, कर्कवृत्त, मकर वृत्त. तर बघा मित्रांनो, विषुववृत्त काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी कशी आहे तर फुगीर आहे. ऑप्शन क्रमांक 1 का असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 2021च्या परीक्षेमध्ये हा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता की डॅश डॅश विषुववृत्तीय वनात आढळतो. म्हणजे हे वन किंवा हे वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि पर्याय दिलेला आहे चेस्टनट, साग, मोहगनी किंवा पाईन. तर हे बघा मित्रांनो, मोहगनी हे जे आहे ते वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपला बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की हे बघा मित्रांनो, 2021च्या परीक्षेमध्ये हा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता की जापानमधील जागृत ज्वालामुखी हे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा मित्रांनो, 4ही ज्वालामुखी आहे, परंतु आपल्याला जापानमधील जागृत ज्वालामुखी कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. काटमाई, माउंट किलिमांजारो, VCVS किंवा फुजियामा. तर हे बघा मित्रांनो, फुजियामा काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण जापानमधील जागृत ज्वालामुखीचे उदाहरण म्हणजे कोणते, फुजियामा. आता काटमाई कुठे आहे मित्रांनो, अलास्का अमेरिका, किलिमांजारो आफ्रिका आणि VCVS इटली. अशा प्रकारे यांचे सुद्धा पर्याय या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आता पाहूया पुढचा आपण. ओके, एक्झाम्पल दिलेले आहे, तुम्ही पाहून घेऊया. हे बघा एक्झाम्पल दिलेले आहे मित्रांनो की फुजियामा म्हणजे माउंट फुजी हा जापानमधील प्रसिद्ध व जागृत ज्वालामुखी आहे. बाकीचे 3 जे आहे अलास्का US मध्ये आहे, माउंट किलिमांजारो हे काय कुठे आहे मित्रांनो, टांझानियामध्ये आहे, आणि VCVS हे कुठे आहे तर इटलीमध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपला योग्य उत्तर. क्रमांक 10 विचारलेला आहे की आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता. 2021च्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता की आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता अशा प्रकारे प्रश्न आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. बुध, मंगळ, शुक्र किंवा गुरु. 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो की आकाशात जे सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे ते असेल ऑप्शन क्रमांक 3 शुक्र काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप चैनल की लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअप चैनल सुद्धा ज्वाइन करू शकता. देखिए दोस्तों, हिंदी स्टडी मटेरियल हम आप लोगों के लिए स्पेशल यहाँ पर लेकर आए हैं. आप देख रहे हैं जिस तरीके से कि हमने अपनी जो चीज़ें तैयार की है दोस्तों, स्पेशल ऑफर आपके लिए यहाँ पर रहने वाला है. जिस तरीके से आपको बताया गया दोस्तों कि अगर आप देखेंगे हिंदी के जो नोट्स हैं हमारे वो सिर्फ और सिर्फ 199 रुपये में हम आपको प्रोवाइड कर रहे हैं दोस्तों. यहाँ पर जो ये नोट्स है वो हाथ से लिखे हुए नोट्स है दोस्तों, और इसको टाइप करने के बाद PDF के स्वरूप में हम इसको क्या है आप तक पहुंचा रहे हैं. क्वालिटी नोट से दोस्तों बहुत बड़ी बहुत मोटी पुस्तक आपको पढ़ने की ज़रूरत नहीं है. आप जस्ट इस नोट से ही क्या है TAT को आराम से जो है दोस्तों क्रैक कर सकते हैं. साथ ही साथ 199 रुपये में आपको पेपर 1 के लिए क्वेश्चन सेट मिलेंगे हिंदी के. ये क्वेश्चन सेट इस तरीके से बनाए गए दोस्तों, संपूर्ण भारत में जिस तरीके से हिंदी की परीक्षाएं होती है दोस्तों, तमाम प्रश्न पत्र को एकत्रित करके क्या है हमने ये क्वेश्चन सेट बनाए हैं. पेपर 1 की अगर आप बात करोगे, पेपर 2 की अगर आप बात करोगे, दोनों ही क्वेश्चन सेट जो है दोस्तों इंपॉर्टेंट होने वाले हैं.
अगर आप तीनों चीज़ें एक साथ लेना चाहते हो दोस्तों तो 399 रुपये में आपको कॉम्बो पैक के तहत ये तमाम चीज़ें जो है वो मिल जाएंगी। साथ ही साथ बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र का जो है दोस्तों एक क्वेश्चन सेट हमारे पास है, 199 रुपये में हम आपको वो भी प्रोवाइड कर रहे हैं दोस्तों। इसमें भी जो है प्रीवियस ईयर के क्वेश्चन और कुछ मिक्स क्वेश्चन जो है दोस्तों हमने यहाँ पर इसको बनाए हैं। करीब करीब 2 महीने का कालावधि लगा है इनको बनाने के लिए दोस्तों। तो इसको परचेस करने के लिए जो है आप हमसे कॉन्टैक्ट कर सकते हैं। अगर आप कोई भी 2 चीज़ें खरीदना चाहते हैं तो 299 में आपको 2 चीज़ें प्रोवाइड कर देंगे दोस्तों, और चारों चीज़ें अगर आप लेना चाहते हैं तो 499 में आपको क्या है, ये चारों चीज़ें मिल जाएंगी। इसके लिए जो है दोस्तों आपको इस नंबर पे कांटेक्ट करके जो है हमसे ये चीज़ें परचेस कर लेनी है। PDF के स्वरूप में क्या है आपको ये चीज़ें मिल जाएंगी। बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ, प्रश्न क्रमांक 11। आता प्रश्न क्रमांक 11 आपण पाहून घेऊया मित्रांनो। हे बघा, व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की आय थिंक 5वीच्या पुस्तकातून हा प्रश्न घेतलेला आहे। उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात सर्वप्रथम कोणी मांडली? सोपा प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, विलार्ड लिबी, चार्ल्स डार्विन, ख्रिश्चन थॉम्सन किंवा लुई लुकी। तर हे बघा मित्रांनो, उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात सर्वप्रथम कोणी मांडली? तर पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। चार्ल्स डार्विन काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की हे बघा, कोलोकोट्टकली हा भारतीय नृत्याचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? कोलोकोट्टिकली म्हणजे कथककली। ओके, कथककली आपण याला हिंदीमध्ये म्हणू। ओके, या नृत्याचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, केरळ, आसाम, छत्तीसगड, तामिळनाडू। तर हे बघा मित्रांनो, बरोबर उत्तर काय असेल? केरळ। आता केरळ, के फॉर केलकोट्टिकली आणि के फॉर केरळ किंवा के फॉर कथकली हे तुम्ही लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? सोपा प्रश्न आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। जर तुम्हाला माहीत असेल तर की अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? 4 ऑप्शन दिलेले आहे, वेस्पुसी, वास्को द गामा, कोलंबस किंवा फर्डिनांड मॅगलेन। तर हे बघा मित्रांनो, अमेरिका खंडाचा शोध लावणारा कोण? तर कोलंबस। पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। 14वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला? हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे की अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला? 4 ऑप्शन दिलेले आहे, अमेरिगो वेस्पुसी, थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टन किंवा कोलंबस। तर हे बघा मित्रांनो, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, थॉमस जेफरसन आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। 15वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। हे बघा मित्रांनो, 15वा प्रश्न इथे दिलेला आहे की भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, वास्को द गामा, जॉन के, कोलंबस किंवा यापैकी नाही। तर हे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला माहीतच असेल की भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन व्यक्ती म्हणजे वास्को द गामा। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते? मोस्ट IMP हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो की आधुनिक भारताचा जनक कोण किंवा आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते? 4 ऑप्शन दिलेले आहे, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, जगन्नाथ शंकर सेठ किंवा राजा राम मोहन राय। तर हे बघा मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक म्हणजे राजा राम मोहन राय। पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। 17वा प्रश्न इथे दिलेला आहे की आर्य समाजाची स्थापना कोणी केली? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की आर्य समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। ऑप्शन दिलेले आहे, दयानंद सरस्वती, रमाबाई रानडे, केशवचंद्र सेन किंवा लोकहितवाद। ओके, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो की आर्य समाजाची स्थापना जी आहे ते स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे, कारण की आर्य समाजाची स्थापना करणारे कोण? तर स्वामी दयानंद सरस्वती आपला बरोबर उत्तर असणार आहे। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सर्वांना माहीत आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ते महात्मा फुले, बरोबर महात्मा फुले यांनी केली। महात्मा गांधी असं वाटलं मला। ओके, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केली। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19। प्रश्न क्रमांक 19 जे आहे मित्रांनो ते 2018च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की पृथ्वी सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते याला डॅश डॅश असे म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, परिवलन, परिभ्रमण, अक्षयगती, कक्षयगती। तर बघा,
पृथ्वी जेव्हा सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते त्याला आपण परिभ्रमण, ओके, परिभ्रमण असे म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपला योग्य उत्तर. आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. 2017-18च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते, अशा प्रकारे प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. रेखावृत्त, बृहद्वृत्त, विश्ववृत्त किंवा प्रकाशवृत्त, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे विश्ववृत्त. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मोस्ट इम्पॉर्टंट आणि इयत्ता 5वी ते 12वीच्या पुस्तकामधील काही टॉप क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहेत मित्रांनो. यापूर्वी जवळपास 8 व्हिडिओ 2025साठी आम्ही अपलोड केलेले आहे. समाजशास्त्र विषयाचे मित्रांनो प्लेलिस्टसुद्धा यूट्यूबमध्ये आम्ही तयार केलेली आहे. तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करून प्लेलिस्टसुद्धा पाहू शकतात. कारण जितके म्हणजे तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही मित्रांनो समाजशास्त्र विषयासाठी. फक्त तुम्ही आमचे हे व्हिडिओ पाहत राहा आणि म्हणजे इतकंच करा. कारण तुम्ही कितीही पुस्तक वाचले मित्रांनो तर त्यातले प्रश्न तुम्हाला काही सापडणार नाही आणि काही तुम्हाला ते प्रश्न परीक्षेत मिळणार नाही. तर हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो की जवळपास तुमच्यासाठी आम्ही जवळपास 40 व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो, म्हणजे पुढच्या 50 दिवसामध्ये. तर फक्त हे व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. जवळपास तुम्हाला 35-40 मार्क्स जे आहे ते समाजशास्त्र विषयात आरामाने भेटेल. फिलहाल दोस्तों वीडियो में इतना ही. वीडियो बेहतर लगा तो प्लीज़ लाइक कीजिए, चैनल पे नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए.